हॅलो. हां बोला. हो मनोज भामरे बोलतोय. कधी? आत्ता? आत्ता कसं पॉसिबल आहे? तुम्ही थोडं आधी तरी कळवायला हवं होतं सर. नाही एक मिनिट सर. हे बघ, तुला एकटं सोडून कसं काय जाऊ? काम महत्वाचं आहे, असं करू नका तुम्ही प्लीज. साताला हो म्हणा बघू आधी. तुम्हाला माझी शपथ. हो ठीक आहे. हां हॅलो. हां सर मी पोहोचतोच. ठीक आहे. ओके. गुड ना. मग आता मी तुझं ऐकलं ना, मग तूही माझं ऐकायचं. काही झालं तरी कुंकू पुसायचं नाही. माझी शपथ आहे तुला. बरं ठीक आहे, नाही पुसणार. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड काय. जेवण पूर्ण संपवून जायचंय, त्याशिवाय असं कामाला जायचं नाहीये. ओके. आणखी काय हवं असेल तर मला सांगा, खूप केलंय. हे घे. अरे हे कसं झालंय सांग. ठीक झालंय. ठीक. तुम्ही सांगा. तुला कळतच नाही. ठीक नाही, अप्रतिम झालंय. आता यस हेमंत सर, या कोई बात नहीं, एब्सोल्युटली. या ओके, बाय बाय बाय. अरे काय झालं हेमंत, काय बोलला? अजित यार, एक कैसा इंसान है यार. मैंने उसको कल बुलाया तो है, लेकिन बहुत ही टेढ़ा इंसान है. त्याला ना आम्ही आमचे सगळे जे पॅकेजेस आहेत ते सगळे दाखवले. हां, आमची गोल्डन थीम असेल, प्लॅटिनम असेल, डायमंड असेल, उसको कुछ पसंद नहीं आ रहा है. वो कह रहा है कि कुछ यूनिक दिखाओ, कुछ अच्छा दिखाओ. अरे अचानक आउट ऑफ द ब्ल्यू मी त्याला असं नवीन काय देणार यार? आणि जर का नाही देऊ शकलो तर मला टेन्शन येते. मी त्याला काय दाखवणार आहे उद्या? हर्षित दादा, काम डाऊन. एवढं टेन्शन घेऊ नका. हे बघा, तुम्ही नुसते वेडिंग्सच नाही, कितीतरी इव्हेंट्स प्लॅन केलेत ना. त्यातलीच एखादी कन्सेप्ट घ्या आणि ही खूप युनिक कन्सेप्ट आहे असं म्हणून त्याला ती चिकटवा. कारण आपलं मेन काम वेगळं आहे आणि काही झालं तरी ते काम झालं पाहिजे. शाबाश प्रेरणाताई. देखिए बात इतनी सिंपल नहीं है. मतलब मुझे एक चीज का बहुत टेंशन आ रहा है. क्या है कि अगर मैं उस हेमंत की जो रिक्वायरमेंट है वो पूरी नहीं कर पाया तो वो कह रहा है कि वो किसी दूसरे वेडिंग प्लानर के साथ चला जाएगा. अगर ऐसा हुआ ना तो हम उसकी इन्फॉर्मेशन नहीं निकाल पाएंगे. हमारा पूरा प्लान चौपट हो जाएगा. हे हर्षित, असं नाही चालणार हा. आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. अरे नुसतं बोलतोयस काय? ते टेन्शन मध्ये आहेत ना, मग काहीतरी सुचव ना त्यांना. काहीतरी करावं लागेल म्हणजे काय? अरे मी काय सुचवू, मला काय घातलं येतंय? आता खाण्यापिण्याच्या गोष्टी असं सांगितलं असं ही डिश बनव. डेकोरेशन कधी केलंय का? हा, गणपतीला करायचो. असं काय टेबल घ्यायचा सॉलिड आयडिया. सुचली. काय कर, आपण फर्निचरवाला माणूस आहे ना तो, मग आपण ना अशा खुर्च्या टांगूया वरती. सगळ्या अशा झुंबर असतात ना, तशा खुर्च्या टांगल्यात. भारी वाटेल ना पाहुण्यांना. अरे वा, खुर्च्या वा. मस्त. त्या खुर्च्यांवर बसणार आहेत का पाहुणे? बसणार कुठे, बघणार. खुर्च्या लटको. काय बघणार? का उगाच आपलं ते टेन्शन मध्ये असं बोलायचं म्हणून काहीतरी बोलू नकोस. तू थांब. हे बघ, सांग काय छान सांग. मला येते कल्पना. आपण ना गालीचे लावू. त्याच्यावर बसू आणि उडवून जाऊ. काय गालीचे ही आयडिया आहे. झालं तुझं? मी आयडिया येतेय असं म्हटलं, आली आहे असं म्हटलं का? पुढे अजून नाही ना, आयडिया. हा. गालीचे ही सुरुवात आहे. प्रेरणाताई, अजीत आप दोनों प्लीज शांत रहिए. आप बात समझने की कोशिश कीजिए, बहुत सीरियस है. हमें कैसे भी करके हेमंत को रोकने की जरूरत है, बस. आपल्याच लेकराला खाते ती बाई कशी असल? लासवट आहे, लासवट. भैरव, हाकलून दे तुझ्या बायकोले. आपल्या गावात नको ही व्यात.
माय व मले तर काहीच समजी नाही राहिलं. तुझ्या बापाचं नाव काय आहे? मी बी त्याच गावची हाय. अन्या ओळखते ना तुझ्या बापाले. माय व हे समज काय होई गेले. तुझ्या बापाचं नाव काय आहे? मी बी त्याच गावची हाय. अन्या ओळखते ना भैरव भाऊजीले. प्रेरणा मा काय झालं? अरे असं काय करतोयस? प्रॅक्टिस करतीये प्रॅक्टिस. प्रॅक्टिस? कसली प्रॅक्टिस? अजित, उद्या हर्षित दादांची त्या हेमंत बरोबर मीटिंग आहे ना. मग समजा आयत्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तुला त्यांच्या भाषेत नीट बोलता आलं नाही तर बॅकअप पाहिजे ना. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला झोपच येत नव्हती, म्हणून म्हणलं प्रॅक्टिस करत बसावी. अक्कल आहे का तुला? हार्ट अटॅक आला असता मला. घाबरलो ना मी. मला वाटलं नर्मदा वल्लरीला सोडून माझ्या बायकोच्या अंगात शिरली का काय. हे असलं काही करताना आधी आयडिया देत जा ग मला. माझा नवरा घाबरला. हे पण काय रे अजित, भूत प्रेत हे सगळं खोटं असतं ना. या गोष्टींवर तुझा अजिबात विश्वास नाहीये ना. मग आज कसं काय घाबरलास रे? हा ते वाटू शकतं ना. आता आजूबाजूला एवढं सगळं घडत असताना वाटते भीती. ते हे बघ घातलं की नाही मी, हळूहळू विश्वास बसू लागलाय माझा. मग अजून एक गोष्ट सांगू का? भूत असतात ना त्यांना स्त्री पुरुष यांनी काही फरक पडत नाही. कुणाच्याही अंगात शिरतात. त्यामुळे तू सावध राहा म्हणजे झालं. खरं? स्वामी पाठीशी राहा. हसू नको. चल वाजले किती. चल हात पकड माझा. स्वामी चला. हसू नकोस. हा दादा, झाली का सगळी तयारी? आईला सांग जास्त धावपळ करू नको, नाहीतर आजारी पडशील. अरे मन्या, हे आई ऐकीच नाही राहिली बो. हे पाहिजे आणि ते पाहिजे करी राहिली. आता बी पाहिजे ना एवढं सामान घिसन आली की धाप लागी गेली आहे तिले. चुप बस रे तू. आणि इकडे फोन नाही रे बो मन्या. हा माया काही बी सांगी राहिला. मन्या अरे तू याचं काही ऐकू नको. हा काही बी सांगतो. आता तुम्ही सगळे पोरं काम करता त्याच्यामुळे मला पहिल्यासारखी धावपळ करायची सवय नाही राहिली, म्हणून थोडासा दम लागलाय, बाकी काही नाही. हा आई उगाच का दगदग करतेस? दादाला सांगायचं ना, त्याने आणलं असतं सामान. त्या दादाला? वा रे वा. त्या दादाला एक वस्तू जर सांगितली ना तर दुसरीच घेईन तो. गोंधळाचं सामान आणायचंय मन्या, किराणा माल नाही आणायचा आहे. काही बी सांगतो तू. हो सासूबाई, पण प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका फार. आणि गोंधळ झाला ना की लगेच इकडे निघून या. तुम्ही इथे असला की कसं आम्हाला काळजी नाही लागणार तुमची. काय माय वल्लरी, तू काही माई काळजी नको करू बरं. मी चांगली आहे. तू नीट राहा. तू आमच्या सगळ्यांसाठी एवढा झगडा करून राहिली, मग मी तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत का? माई काळजी करूच नको तू. माय लेकरं बाळ खुश तर मी खुश. हा तू काही जास्त कामाचा ताण बिन घेऊ नको बरं. आणि मन्या एकटीले नको तिले दगदग करायला लावू. तू बी मदत कर जो बरं तिले. हा आणि स्वतःला मदत घ्यायला नको आणि दुसऱ्याला मदत घ्यायचे सल्ले दी राहिली तू आहे ना. चल रे मन्या. अरे ठेवतो मी फोन, नाहीतर हे आईनं बडबड करत बसीन. चल ठेवतो. बरं बाय. बडबड करते का रे? चल लवकर, तिथले काम अगं ए आई, चल ए अगं लवकर. थांब ना. अहो सासूबाई खूपच बदलल्यात नाही. हे म्हणजे माझी काळजी घेतात, माझा खूप विचार करतात. काय झालंय काय माहित त्यांना, पण अचानक खूपच बदलल्यात त्या. हो, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि आई सुधारली, आजी झाली.
म्हणजे म्हणजे काय की आता बघ ना, आई आता आईसारखं वागते. तिने तिची सासूगिरी सोडून दिली आणि तुझ्यासोबत किती प्रेमाने वागते. तर मला असं वाटतं की तिला रिवॉर्ड दिलं पाहिजे. रिवॉर्ड? आणि ही जबाबदारी आपल्यावरतीच आहे. म्हणजे बघ, रिवॉर्ड म्हणून आपण तिला आजी बनवलं तर. बरं, नाही छान आहे तुमची कल्पना तशी. काय विचार करतेस? हे बघ, म्हणजे रिवॉर्ड चांगला आहे की नाही. आईला जर आजी बनवायचं असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागेल की नाही. मग त्यासाठी तू काय विचार केलायस मला सांगशील का? काय बोल, काय करतेस? काय करते म्हणजे? ऑफिसला जा, कॉफी पिऊन घ्या. अगं पण ऐक ना, एकदा विचार तर. गप बसा. खूपच गरम आहे. काय डॉक्टर, काय सँडविच वगैरे आणू का तुमच्यासाठी? बराच वेळ झाला बसलायत. मिस्टर अजित, हा, काय बोलताय तुम्ही? छान बोलतो ना मी. मला म्हणतात सगळे तू छान बोलतो. प्रेरणा तर म्हणते, अरे अजित काय बोलतोस तू. मिस्टर अजित, वैदर्भीय बोलायचं ठरलं होतं ना, त्याची प्रॅक्टिस करा. काय होईल नाही तर हेमंत आल्यावरती आपली फजिती होईल. हा, आपण बोलतो. मग काय डॉक्टर, काय आणू तुम्हाला? मला सांगा ना बाप्पा. गुड गुड. फक्त मला काही नको आहे, तुम्ही त्यांना विचारा. तसं तसं बघा बघा. काय भाऊ, काय हवे तुम्हाला? बस हवाचं कसं काहीतरी घ्या की. आवडले काय काय मिळते आमच्या हॉटेलमध्ये. अरे हेमंत सर, हाँ आइए. हाय. आइए. येस. सो काय म्हणतंय तुमचं कस्टमाइज पॅकेज? यस, तो हेमंत सर देखिए, यहाँ पे जैसे कि आप देख सकते हैं, मैंने आपके हिसाब से सब कुछ कस्टमाइज कर दिया है. आप दोनों की एंट्री है ना ऐसे पानी में से होगी. दूल्हा दुल्हन ऐसे राफ्ट में बैठे हुए पानी से आएंगे. राफ्ट को हम ऐसे ऑर्किड के फूलों से सजाएंगे. म्हणजे कसं आहे ना, सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ऑर्किड्सची अशी खुशबू असणार. एक तरफ है ना, हमें ऐसा मचान खड़ा करेंगे जहाँ पे सिर्फ दूल्हा दुल्हन, गुरुजी, आपके माता पिता और दुल्हन के माता पिता, बस सिर्फ इतने ही लोग. और बाकी सारे गेस्ट जो आएंगे ना वो ऐसे नीचे ही खड़े रहेंगे. और हाँ, वो जो मचान है ना उसके चारों तरफ से हम ब्लोअर्स लगाएंगे. बसा. काय आणू तुम्हाला? जहां से आपके ऊपर फूलों की बरसात होगी. कैसा लगा आपको? आयडिया छान आहे तशी, पण खूप कॉमन होत आहे असं वाटतं मला. तुम्हाला नाही वाटत? नाही म्हणजे काहीतरी हटके विचार करूया ना आपण. हा, हटके हटके काय करू शकू आपण? हटके चाहिए ना. मैंने सोच रखा है ना. हटके ऐसा करेंगे कि तुमची पत्नी है ना, ती मंचवरती असं स्टेअर्स चढत नाही जाणार. वो ऐसे चांद पे बैठ के आसमान से नीचे आएगी. कैसा लगा? एकदम फिल्मी. मतलब उस चांद को हम ऐसे रस्सियां लगाएंगे और फिर क्रेन से वो रस्सी धीरे धीरे नीचे छोड़ेंगे. मतलब दिखते समय ऐसा लगेगा कि आपकी चांद जैसी खूबसूरत पत्नी आसमान से उतर रही है. क्या बात है? कैसा? एकदम एकदम फिल्मी है ना. म्हणजे आयडिया फारच इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली.
नाही म्हणजे त्या दिवशी आपण जे डिस्कस केलं होतं त्यापेक्षा फारच सुंदर आहे. पण ना मिस्टर हर्षित, मला असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे अजून. नाही म्हणजे मी जे तुम्हाला म्हणालो होतो की माझ्या पर्सनॅलिटीला मॅच होईल असं काहीतरी. हां अरे हेमंत जी, आप ऐसा क्यों कह रहे हैं? मतलब आपके हिसाब से मैं कस्टमाइज करूंगा ना, और अगर कुछ आपको चाहिए तो मतलब आपके लाइक टेस्ट और नाही नाही, तुमचं बरोबर आहे, पण मला असं वाटतं की यात खूप वेळ नको जायला ना. आपण थांबूया. नाही नाही हेमंत सर, मी तुम्हाला शब्द दिलाय माझा, मी तुमच्या मनाप्रमाणे एकदम कस्टमाइज करणार सगळं. तर हर्षित, थोड़ा सा चेंज करके हो जाएगा. का बुरा मत मानिए, पर मुझे लगता है कि आप शायद समझ नहीं पा रहे हो कि मुझे एग्जैक्टली क्या चाहिए. हाँ, मैं निकतो. एक्सक्यूज मी, इफ यू डोंट माइंड, मी बसू? थँक्यू. नाही ॲक्च्युली मी तुमचं बोलणं ऐकलं. आय थॉट की तुमची ही कॉन्सेप्ट खूपच युनिक आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे ते मचाण आणि त्या चंद्रकोरीवरनं असं खाली, रिअली इंटरेस्टिंग. पसंद आया आपको? माई सेल्फ हर्षित ओझा. हॅलो. मैं एक वेडिंग प्लानर हूँ, मेरी वेडिंग की मैनेजमेंट कंपनी है. ॲक्च्युली कसं आहे, आय वॉज लुकिंग फॉर अ वेडिंग कॉन्ट्रॅक्टर जो पूर्ण इव्हेंट प्लॅन करून देईल. माझ्या भाचीचं लग्न आहे ना, त्याकरता. आणि आम्ही अशाच एका प्लॅनरच्या शोधात होतो आणि सी कसं असतं, तुमची इथे भेट झाली. आय थिंक मला तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट द्यायला आवडेल. मी निघू? एक्सक्यूज मी, म्हणजे आपण एकमेकांना ओळखत नाही, पण तुमचं बोलणं ऐकलं मी. काय जिनियस आहात तुम्ही. मला असं वाटलं की तुम्ही आधी का नाही भेटलात, म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळी. म्हणजे तुमच्याकडूनच प्लॅनिंग केलं असतं ना आम्ही लग्नाचं. हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं चंद्रावरनं एंट्रीचं प्लॅनिंग मला एवढं आवडलं ना की मला असं वाटायला लागलं परत एकदा लग्न करावं. मलाही घ्यायची अशी मस्त चंद्रावरून ग्रँड एंट्री. अरे आप टेंशन क्यों ले रहे हैं? आगे के इवेंट्स करेंगे ना हम, हाँ है ना? नक्की नक्की, पक्का. काय तुमची ती भन्नाट थीम होती, म्हणजे अर्धचंद्रावरून बायको बसून येते, तिच्यावर फुलांचा वर्ष होतो, आहे की नाही प्रेरणा? नाही म्हणजे तुम्हाला खरंच आवडली आहे यांची कॉन्सेप्ट? हा म्हणजे ते राफ्ट अँड ऑल. हो, आवडलं म्हणजे भन्नाट आवडलं. काय प्रेरणा? हो, म्हणलं ना, मला खरंच ही आयडिया खूपच आवडली आहे. सर, तुम्ही बाकीच्या फंक्शनचं पण प्लॅनिंग करता ना? हाँ हाँ. मग आता बेबी शॉवर करावंच लागेल ना. बेबी शॉवरचं प्लॅनिंग तुम्हीच करायचं ठरलं. दिलं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट. ताई, पण ते लग्नात चांगलं वाटेल चंद्रावरनं एंट्री येणं. म्हणजे काय, खूप मस्त वाटेल. मी एक सजेस्ट करू का? नाही म्हणजे जर तुम्हाला ही कॉन्सेप्ट जेन्युइनली आवडलीच नसेल तर, सॉरी तुमचं नाव? हर्षित ओझा. हर्षित. येस, हर्षित. हर्षित, माझ्या भाचीच्या लग्नाकरता मला ही कॉन्सेप्ट वापरायला आवडलेली. मिस्टर हर्षित, मला असं वाटतं की आपण डन करूया ही आयडिया. नाही म्हणजे माझं लग्न तुम्हीच प्लॅन करा. छान आहे. ओके. या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. पण ॲक्च्युली तुम्हा तिघांनाच थँक्स म्हटलं पाहिजे. नाही म्हणजे तुमची आयडिया आहेच इंटरेस्टिंग, फारच तुम्ही रिसर्च केलाय, चांगलं केलंय. पण थोडासा स्केप्टिकल होतो मी. आता मला यांनी पटवून दिलंय. नाईस नाईस. येस, भेटूया. तुम्हाला माहित नाही बाप्पा, आमच्या गावाले लग्नाला काय मज्जा येते. अहो, हळदीले तर अख्ख्या घराला हळद लावतोय आम्ही.